यदि मामप्रतिकारं अशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्यो तन्मे क्षेमतरं भवेत्। यदि मामप्रतिकारं अशस्त्रं शस्त्रपाणयः। काय बाबा, आता ह्याच्याहून जास्त काहीतरी विधान चुकीचं डोकं फिरल्यासारखं दुसरं असू नाही शकत। काय म्हणतोय पदच्छेद आधी आपण पाहू। यदि म्हणजे जर, अशस्त्रम म्हणजे शस्त्ररहित, आणि अप्रतिकारम प्रतिकार न करणाऱ्या, माम म्हणजे मला, शस्त्रपाणया म्हणजे शस्त्रधारी, धार्तराष्ट्रा हा म्हणजे कौरव, रणे म्हणजे रणभूमीवरती, हन्युः म्हणजे मारतील, तत् म्हणजे तर, मे म्हणजे मला, क्षेमतरम भवेत अति कल्याणप्रद होईल। काय कल्पना आहे। आधी मुळामध्ये रणभूमीवरती असलेल्या माणसाच्या हातात शस्त्र नाही असं कसं होईल? शस्त्ररहित तू का होशील? रणभूमीवरती शस्त्र न घेता जाणं म्हणजे म्हणतात ना, बार्बर विदाउट ए रेझर, तशातलं की कामाला ज्या जायचं ती जर वस्तूच आपण त्या कामासाठी बरोबर नाही घेतली तर मग काम कसं होणार? लेखकाला लेखणी ही जोडीच आहे। तसं जो वीर आहे, जो क्षत्रिय आहे आणि युद्धासाठी आलाय, त्याच्या हातामध्ये शस्त्र नाही म्हणजे मग काय बोलायचंच नाही काय। पण अर्जुन म्हणतोय की मी शस्त्ररहित असा, तसं काय शस्त्ररहित? शिवाय बरीचशी शस्त्रास्त्र जी होती ती सगळी संकल्पाने चालणारी होती। मनामध्ये आल्यानंतर ती शस्त्र वापरता येत असत। जणू काही कोड नंबर किंवा ठेवलेली शस्त्र दुसरीकडे सध्याही असतात ना, असे सोडलेले रॉकेटवरती बसवलेले काही शस्त्र असतात, अस्त्र असतात, आणि ती जमिनीखाली असतात। वापरणारा कुठेतरी त्याचे रिमोटनी ऑर्डर देतो आणि ती शस्त्र वर येतात आणि नंतर शत्रूवरती अटॅक करतात। तशा तऱ्हेची शस्त्रास्त्र असावीत अशी वर्णनं महाभारतात आहेत आणि ती अर्जुनाला साध्य होती। म्हणजे अर्जुन जर संकल्प करेल तर ती चालत असत। त्यामुळे शस्त्र हातात घेऊन म्हणजे काय अगदी तलवार किंवा ढाल किंवा असं घेऊन फिरायचंच असं नाहीये। मग मी शस्त्र नसलेला असा अर्जुन कसा होणार होता हे त्यालाच माहिती। पण तो म्हणतोय की जर मी शस्त्ररहित असा आणि अप्रतिकार म्हणजे प्रतिकार न करणारा, आता प्रतिकार का नाही करायचा पण ते ठीक आहे। म्हणजे एक तो नेहमी काहीतरी असं तर्काला धरून बोलतो, एक काहीतरी असंबद्ध बोलतो। एक तर्काला धरून आहे की अप्रतिकारम, कारण त्याला पटलंय की अमुक होईल तमुक होईल, मी आपल्या नात्याच्या माणसांना कसं काय मारू, गुरु आहेत माझे त्यांना मला मारायचं नाही, वर्णसंकर होईल, हे होईल ते 17 त्याच्याजवळ कारणं असल्यामुळे तो प्रतिकार करणार नाही। तर मग मी एवढं समजू शकतो आपण की मी प्रतिकार करणार नाही असा। प्रतिकार न करणाऱ्याला मारलं जर तर काय होईल? कौरवांनी मारलं जर आम्हाला तर बरं होईल, माझं जास्त कल्याणच होईल। पण अर्जुनाच्या मनात काय आहे की असा काहीतरी एक डाव असल्यासारखं वाटतंय की जर माझ्याजवळ शस्त्र नसताना कौरवांनी माझा खून केला, खूनच म्हणायचा तो, तर त्यांना लागणारे पाप आहे त्यामध्ये तरी कौरव बुडतील किंवा हरतील। म्हणजे त्यांना हरवण्याचा हा एक मार्ग, असा एक कुटील मार्ग असल्यासारखाही तो काहीतरी विचार करतोय की काय अशी शंका येते। परंतु मुळामध्ये तो उलट सुलट असंबद्धच काहीतरी म्हणतोय। त्यामुळे त्याने असं सांगितलं की मी अजिबात प्रतिकार करणार नाहीये आणि प्रतिकार करत नसलेला असा मी, आणि त्यांनी मला येऊन मारायचं, मी हातात शस्त्रही धरणार नाही। मग ते मारतीलच कशाला? युद्ध पुकारलंय, इकडनं भीष्माचार्यांनी कौरवांच्या बाजूनी शंख वाजवलाय,
या बाजूनी श्रीकृष्णांनी पांचजन्य वाजवलाय, अर्जुनाने स्वतःचा देवदत्त वाजवलाय, असे सर्व शंख वाजवून युद्ध पुकारले म्हणून एकमेकाला मारायला तयार झालेत. युद्ध न पुकारता काही मारत नाहीयेत. तर आता शस्त्रने आणि अशा तऱ्हेने युद्ध नसताना जर त्यांनी मला मारलं तर माझं त्याच्यामध्ये क्षेमच होईल, मला अति कल्याणप्रद होईल. ही कल्पना कुठून आणली कोण जाणे. कारण त्याला कसं काय कल्याण होणार ते काही उलगडत नाही. कारण असं कुठेच काही दिलेलं नाही की जर खून केला एखाद्याचा तर ज्याचा खून होतो त्याचं कल्याण होतं. खून करणाऱ्याला तर पाप लागतच आहे, परंतु जो अचानक मेला त्याचं कल्याण कसं होईल, त्याला तर काहीतरी अधोगतीच प्राप्त होईल. तेव्हा हे लक्षात ठेवायला पाहिजे. पण अर्जुन मात्र ते लक्षात न घेता या ठिकाणी एक असं सांगतोय की जर हे श्रीकृष्णा, मी जर शस्त्र हातात नसली त्यांनी येऊन मारलं तर माझं कल्याण होईल. आता तरी अगदी त्याला असं वाटत असावंच की श्रीकृष्णांना आपण दिलेली कारणं ही इतकी सारी कारणं आहे. तेव्हा आता मात्र एक वॉर्निंग येईल शेवटली की पहा, आता मला परमिशन नाही दिली. आपण जसं मुलं असतात ती आईजवळ अशाच तऱ्हेने हट्ट धरतात की आता हे शेवटलंय, आता जर तुम्ही मला परवानगी नाही दिली तर मग मी तसाच जात राहणार, म्हणून हो म्हणा नाही म्हणा, असं काहीतरी केल्यासारखं अर्जुन त्या कृष्णाला आता ही दमदाटी केल्यासारखंही वाटतं या ठिकाणी की पहा, मी आता ही शस्त्र आहेत ती खाली ठेवून देईन आणि प्रतिकारही करणार नाही. मग काय तुम्हाला नाही पटत काय हरकत नाही, पण मी काही प्रतिकार करणार नाही. उरलेल्यांना जर लढायचं असलं तर त्यांनी लढावं असंही त्यामध्ये तो सुचवतोय. कारण मी एकटा प्रतिकार करणार नाही आणि शस्त्र खाली ठेवीन, पण बाकीच्यांनी लढू नये असं तो काही म्हणत नाहीये. पण माझा तू धरू नको. म्हणजे जसं वादविवाद होतात आणि मग शेवटी नाहीच पटवता आलं तर मनुष्य काय म्हणतो की तुमचं काय असेल ते चालू द्या, मी मात्र त्याच्यात नाहीये, मी चाललो बाहेर. अशा तऱ्हेने अर्जुन आता अगदी हातघाईवर आल्यासारखा की नाहीच ऐकत कृष्ण, काही सांगत नाही. हा आपला सवंगडी आहे म्हणून त्याला साथ घालून झाली. कृष्ण मार्गदर्शक आहे, राजा आहे, मधुसूदन म्हणून झालं, माधव म्हणून झालं. सर्व तऱ्हेने श्रीकृष्णाला संबोधन करण्यात वेगळ्या वेगळ्या त्याची जी नाती आहेत श्रीकृष्णाशी ती सगळी दाखवून झाली त्याची, पण ते काही ऐकत नाहीत. तेव्हा आता या शेवटल्या मिनिटाला त्यांनी आता हे शेवटलं शस्त्र उगारलंय. म्हणजे मला तर असं वाटतं तो जेव्हा म्हणतोय की मी आता हे शस्त्र खाली ठेवून देईन किंवा आता मी शस्त्राशिवाय हे सगळं प्रतिकाराशिवाय शस्त्र हातात धरल्याशिवाय मी आता जातो किंवा उभा राहतो, मला त्यांनी मागणं मारू दे, मी युद्धक्षेत्रावरती नुसतेच काय बघ्याची भूमिका कधी नसतेच, मध्येच कोणी उभा राहिला तर तो मरणारच आहे. तर अशा तऱ्हेने हा एक शेवटला प्रयत्न करून पाहतोय अर्जुन की अशा तऱ्हेने आता त्याने मला मारलं तरी चालेल आणि त्याच्यात माझं कल्याण आहे. म्हणजे दोन गोष्टी, श्रीकृष्णाने म्हणावं की तू काय वेडा आहे का, असं काही करू नको, शस्त्र खाली ठेवू नको. पण आता काही झालं तरी श्रीकृष्णांना काहीतरी बोलायला भाग पाडायचं या दृष्टीने त्यांनी ही एक नवीन कल्पना काढली की काही कारण काहीच नाही. इतका वेळ कारण सांगत होतं, आता म्हणतो कारण काही नाही, मी आता प्रतिकार करत नाही, शस्त्र खाली ठेवून देईन आणि त्याच्यात काय मोठं तर माझा खून झाला तर माझं कल्याणच आहे, असं काहीतरी वेड्यासारखं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. अजूनही श्रीकृष्ण त्याच्याशी काही बोललेले नाही. त्यामुळे अर्जुनाने आता असं ठरवलं की हे सगळं बोलणं झालं, आता मात्र आपण काहीतरी कृती करायला पाहिजे. आणि ती काय कृती आहे ती आता आपण पुढच्या श्लोकात पाहू. श्री गीता योग शोध ब्रह्मविद्येचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. श्रीमद भगवद्गीते संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे साम मराठी, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614.